नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी आपलं वाहन हे पासिंग झालं की ऑनलाईननं फिटनेस सर्टिफिकेट काढून घ्यायचं. आपला गाडी नंबर टाकायचा, परिवहन विभागाच्या साईटवर जायचं, OTP येतो, मग आपलं ते फिटनेस नूतनीकरणचं सर्टिफिकेट ऑनलाईनच काढून घ्यायचं. आणि आता रिक्षा टॅक्सीची परमिट चालू आहेत. ठाणे जिल्ह्यातील ज्या रिक्षा टॅक्सीवाल्यांना परमिट काढायचे आहेत त्यांनी RTOला जावा, 500 रुपयाची ऑनलाईन अर्ज करा, पोलीस रिपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, एक प्रतिज्ञापत्र लागतं आणि 500 रुपयाची फी भरलेली पावती लागते. आणि तुम्ही रिक्षाचं परमिट काढा, स्वयंरोजगार करा. आणि आता बेकारीसुद्धा आहे, शिक्षण घेऊनसुद्धा कुठं आता नोकऱ्या नाहीत आणि प्रत्येकाने कामधंदा करण्यासाठी स्वयंरोजगार म्हणून ही रिक्षाची परमिट काढा आणि आपला स्वयंरोजगार करा. ही सगळी कामं चालू आहेत. बरीचशी लोक काय अफवा उठवतात आणि शासनाच्या फीमध्ये संपूर्ण ऑनलाईननं काम होत असतं. आता गुरु काय म्हणत बसायचं नाही, आपल्याच मोबाईलवरनं आपलं काम तुम्ही करून घ्यायचं. आता ठाणा RTOमधून महाराष्ट्रातलं कुठलंही लायसन नूतनीकरण होतं, दुय्यम प्रत त्याची होते, तुमचा पत्ता बदली करायचं होतं, कंडक्टरचे लायसन बिल्लेसुद्धा ऑनलाईनच होतात. म्हणजे ह्या सगळ्या ऑनलाईन प्रक्रिया झाल्यात आणि RTO कार्यालय ही दलालांच्या विळख्यात आहेत. आता कुणाला काही विचारायचंच नाही ना, ऑनलाईनला सगळे फॉर्म असतात, ते फॉर्म भरायचं आणखीन आपलं काम आपण करून घ्यायचं. म्हणजे महाराष्ट्रातलं कुठलंही जरी लायसन असलं, समजा मुंबईच्या RTOचं लायसन असलं, सांगलीच्या RTOचं असलं, तर ठाणा RTO ते रिन्यूसुद्धा करू शकतं, पत्ता बदली करू शकतं आणि तुम्हाला 8 ते 10 दिवसातच ते लायसन पोस्टानं घरी येतं. पण आपण काय करतो, गुरु करत त्यांच्याकडे जातो, मग ते आपणाला दे एवढं पैसे, दे तेवढं पैसे, साहेब असं आहे तसं आहे. आता कुणाला काही विचारायचंच नाही. प्रत्येकानं ऑनलाईननं काम करा आणि ऑनलाईननं काम केलं की तुम्हाला आपला फायदा होणार आहे, हे मात्र तुम्ही विसरू नका. परिवहन विभागाच्या साईटला तुम्ही काम करा, ऑनलाईननं काम करा, तुमच्या मोबाईलवरनं काम करा. तुमची वाहनाची पासिंग करायची असतं तर ऑनलाईनच तुम्ही अपॉइंटमेंट घ्या, ऑनलाईन फी भरा. रिक्षाची फी तर 700 रुपयाची आहे, पण ते रिक्षावाल्यांचं काय, हमार बोलून हमार परमिट हमार रिक्षा. म्हणजे ही सर्व ऑनलाईननं कामं होत असतात शासनाच्या फी. हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. ज्या रिक्षावाल्यांना रिक्षा टॅक्सीची परमिट काढायची आहे त्याने ठाणा RTOमध्ये जावा आणि रिक्षाचं परमिट काढा, स्वयंरोजगार करा. प्रत्येकानं ऑनलाईनचं काम करा. तुम्ही वाहन पासिंग केल्यानंतर 48 तासात ज्या अधिकाऱ्यानं वाहन पासिंग केलं, फिटनेस नूतनीकरण केलं, त्या अधिकाऱ्यानं 48 तासात ऑनलाईनला फिटनेस जोडणं गरजेचं आहे. आणि जर त्या 48 तासात ते तुमचं फिटनेस ऑनलाईनला जोडलं नाही तर प्रत्येकानं ऑनलाईननं RTO अधिकाऱ्यांची तुम्ही तक्रार करू शकता. मुख्यमंत्र्यांना करा, उपमुख्यमंत्र्यांना करा, परिवहन सचिवांना करा, आयुक्तांना करा, मुख्य सचिवांना करा की माझी गाडी पास झाली, आता 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं, तरी ज्या अधिकाऱ्यानं फिटनेस जोडलेलं नाही तर त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करा. ऑनलाईनला फिटनेस नसलं तर हवालदार इकडं वाहन पकडतात, फाईन मारतात. तर प्रत्येकानं तक्रारी करायला सुद्धा सपाटा लावला पाहिजे, तक्रारी करायला शिकलं पाहिजे. आता नुसतं ते साहेब म्हणत बसायचं नाही, कारण आपण शासनाच्या अधिकाऱ्यांना साहेब म्हणलं की ते मग भ्रष्टाचार करत असतात आणि आपल्याला म्हणत असतात या उद्या आणि या परवा. आणि जर मग त्या गुरुकडं पेपर दिले, दलालांकडे पेपर दिले की तो दणकून पैसे घेतो आणि ते साहेबांचे लोक मिळून खातात आणि 2 तासात तुमचे पेपर देतात. हा धंदा चालत असतो. तर प्रत्येकानं ऑनलाईन काम करा. पेपरलेस सेवा चालू झालेली आहे आणि फिटनेससुद्धा वाहन पासिंग झाले की ऑनलाईनच काढून घ्या. कोणाला परमिट करायची असली तर काढून घ्या. धन्यवाद. मूचवाले मोकाशी YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.